सर्जेराव शंकर नायकुडे वय वर्ष 73 हे सोलापुरातील बार्शी शहरातील वसुंधरा बंगल्यात राहत होते। त्यांचा मुलगा महेश नायकुडे यांनी या घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार दिली। त्यात नमूद केल्याप्रमाणे त्यांचा भाऊ उमेश यांची पत्नी सारिका उमेश नायकुडे ही गेल्या काही महिन्यांपासून सर्जेराव नायकुडे यांना वारंवार अपमानित करत होती। किरकोळ कारणांवरून वाद घालणे, अपमानास्पद बोलणे आणि घरातून बाहेर काढण्याची धमकी देणे असा मानसिक त्रास त्यांना दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या सततच्या वादामुळे आणि अपमानामुळे सर्जेराव नायकुडे मानसिक तणावात होते। अखेर या त्रासाला कंटाळून त्यांनी मंगळवारी सकाळी सुमारे 10:30 वाजण्यापूर्वी राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्याचं समोर आले। या प्रकरणी महेश नायकुडे वय वर्ष 41 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सून सारिका उमेश नायकुडे हिच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 108 नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माकणे करत आहेत।